उजनी धरणाचा पाणीसाठा 53% स्थिर असून नदीपात्रात विसर्ग हा कमी करण्यात आला आहे. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उजनी धरणाबाबत आजची महत्वाची आकडेवारी आपल्या समोर आली आहे. भीमा खोऱ्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने धरणातील पाणीसाठा आता स्थिरावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सिंचनासाठी पाण्याचा नियोजनबद्ध वापर देखील सुरू आहे. 21 जुलै 2026 म्हणजे आज सकाळची महत्वाची आकडेवारी आपल्या समोर येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी 494.490 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 92.12 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 28.46 टीएमसी म्हणजेच 53.12% इतका झाला आहे. धरण परिसरात आज 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस 141 मिलीमीटर झाला आहे. दौंड बंधाऱ्यातून सध्याला 5,980 क्युसेक वेगाने भीमा नदीतून पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान उजनी धरणातून सांडव्यावरून 1400 क्युसेक आणि वीजगृहातून 1600 क्युसेक असा मिळून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात केला जात आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून 1830 क्युसेक, भीमा सीना लिंक बोगद्यातून 900 क्युसेक आणि सीना माडा उपसा सिंचन योजनेतून 280 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रातील विसर्ग कमी करण्यात आला असला तरी सिंचनासाठी कालव्यामधून पाणी पुरवठा सुरू असल्याने खरीप पिकांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या धरणातील पाणीसाठा सुरक्षित आणि समाधानकारक पातळीवर कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सर्वांचे लक्ष भीमा खोऱ्यातील पुढील पावसावर आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाच्या प्रत्येक ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.